ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत सर। शक्तीपीठ महामार्गाला एकीकडे काँग्रेसचे काही नेते विरोध करतायत, तुम्ही त्याचं समर्थन केलं, काय लॉजिक आहे? एक लक्षात घ्या की मी विदर्भाच्या मातीत जन्मलेला व्यक्ती आहे आणि विदर्भाच्या प्रश्नावर सातत्यानं त्या ठिकाणी विषय मांडण्याचं काम मी आयुष्यभर या ठिकाणी केलं आणि जे भारतीय संविधानाचे निर्माते आहे त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही या ठिकाणी भरपूर प्रेम राहिलं आणि त्यांना ते पोटेन्शियल त्यावेळेला कळलेलं होतं। आणि हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांना भेटायला पहिल्यांदा थेट त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज कस्तुरजन पार्कवर त्यावेळेला आलेले होते। त्यामुळे ही कनेक्टिव्हिटी आहे। भोसले राजघराण्याचा आणि शाहू महाराजांच्या घराण्याचा जवळचा संबंध सुद्धा या ठिकाणी आहे। शक्तीपीठला विरोध असा काही विषय नाही आहे, विषय हा आहे विकासाचा, शाश्वत विकासाचा। आणि हा जर ट्रायंगल या ठिकाणी बनला, गोवा, नागपूर, मुंबई, तर ह्या ट्रायंगलमुळं आम्हाला मुंबईचंही पोर्ट जवळ पडेल आणि गोव्याचंही पोर्ट जवळ पडेल आणि त्यामुळं विदर्भातले जे प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्सला त्या ठिकाणी पोचवायला, समुद्रमार्गी विदेशात पोचवायला आम्हाला सोपी जाईल। तद्वतच या ठिकाणी इथले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना काम मिळेल। आज जर बघितलं आम्ही तर विदर्भात डेव्हलपमेंट फारसं येत नाही, त्याला कारण सांगितलं जातं की समुद्र तुमच्याशी जोडलेलं नाही, बंदरं जवळ नाहीत, तर या मार्गातनं ते होऊ शकेल, नंबर एक। नंबर दोन की दिल्ली, नागपूर, हैदराबाद हा जो कॉरिडॉर आहे, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर जर झाला तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत याला सुद्धा जोडलं या ठिकाणी जाऊ शकतं आणि त्या माध्यमातनं नागपूर हे केंद्रस्थानी त्या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी विरोध होईल, म्हणजे या ठिकाणचा विकास या ठिकाणी संभव आहे, म्हणून हा प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे। काँग्रेसचे नेते कोल्हापूरचे विरोध करतायत, त्यातले तुमचे कोल्हापूरचे खासदार पण आहे, त्यांना काय सांगणार? नाही, हे बघा, या ठिकाणी हा चर्चेचा विषय आहे। विकासाला काँग्रेस पक्षाने कधी विरोध केला नाही, आजही नाही, आणि विकासाचं समर्थन काँग्रेस पक्षाने नेहमीच केलेलं आहे। काँग्रेसचा विरोध आहे भ्रष्टाचाराला आणि प्रशासन ज्या पद्धतीनं अशा प्रकारच्या प्रकल्पांना हाताळतं त्याला काँग्रेस पक्षाचा विरोध राहिलेला आहे आणि त्यामुळं तो जो विरोध या ठिकाणी दिसतो आहे तो त्या ठिकाणी जाणवतो आम्हाला। त्यांचा वैयक्तिक विरोध आहे, काँग्रेस पक्षाचा विरोध नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही। मी एवढंच सांगू इच्छेन की विदर्भाच्या विकासाचा हा प्रश्न आहे। विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये आणि विदर्भातल्या युवकांना रोजगार प्राप्त व्हावा, विदर्भाच्या शेतकऱ्यांना रोजगार मिळावा, संधी मिळावी। तुम्ही जर संधी दिलीच नाही तर कसं काय होणार आहे? मला एक समजत नाही की मुंबई जर कोल्हापूरशी जोडलं गेलं नसतं तर मुंबई कोल्हापूरच्या मार्गावर जो विकास झाला तो घडला असता का? जर विदर्भाशी जर गोव्याचं बंदर जोडलं जात असेल तर मग त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही। मी तर या ठिकाणी विदर्भाच्या विकासाचं समर्थन करायला या ठिकाणी आहे आणि विदर्भाने मला दिलं आतापर्यंत आणि देतही आहे। अशा वेळेला असला जर प्रकल्प या ठिकाणी उभा जर ठाकला तर निश्चितपणे त्याचं विदर्भाची जनता स्वागत करेल असं मला वाटतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला ड्रीम प्रोजेक्ट होता समृद्धी महामार्ग, दुसरा ड्रीम प्रोजेक्ट हा शक्तीपीठ महामार्ग आहे। त्यांना तुम्ही पत्रही लिहिले, काय नमूद केलं पत्रामध्ये? पत्रामध्ये त्यांना मी हेच सांगितलं आहे की आपण विदर्भाचे सुपुत्र आहात आणि विदर्भाच्या प्रश्नावर आपण अनेकदा या ठिकाणी आवाज उठवला। समृद्धी महामार्ग होत असताना अनेकांनी विरोध केला, परंतु मला आठवतं की मी त्या काळामध्ये त्याचं समर्थन केलं होतं। त्यावेळेला ज्यांनी विरोध केला त्यांनाही आज त्या समृद्धी महामार्गाने मुंबई जवळ पडत असेल तर हा विकासाचा मार्ग आहे, विकासाचा प्रश्न आहे आणि विकासाच्या प्रश्नावरती आपण विरोध करण्यापेक्षा त्याचं स्वागत केलं पाहिजे विकासाचं, जेणेकरून
आपल्या क्षेत्राचा सुद्धा त्या ठिकाणी विकास होईल. शक्तीपीठच्या मुद्द्यावर, शक्तीपीठच्या प्रोजेक्टवर तुम्ही फडणवीसांचं समर्थन करताय. मला गोवा, नागपूर, मुंबई हे जोडायचं आहे. हा ट्रायंगल आहे आमचा गोल्डन ट्रायंगल. मला मुंबईचंही बंदर हवं आहे विकासासाठी जवळ, आणि गोव्याचं बंदर मिळालं तर दुधात साखर पडल्यासारखं होईल. म्हणून समर्थन करताय फडणवीसांच्या भूमिकेचं, कारण की फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे शक्ती. नाही, मी समर्थन गोल्डन ट्रायंगलचं करतो आहे. मी गोल्डन ट्रायंगल मांडलेलं आहे या ठिकाणी. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.